ओके. नमस्कार, आपलं स्वागत प्रहार न्यूज चॅनल मध्ये. आज छत्रपती संभाजीनगर गंगापूर तालुक्यामध्ये गवळी धानोरा या गावात आपण आलेलो आहोत. आपल्या संघ पूर्ण शेतकरी कुटुंब आहे. त्याच्यावर एका सावकाराने फसवणूक केलेली आहे. सावकाराने 3 जणांना जमीन विकलेली आहे. आपण थोड्या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया नेमकं काय झालंय. काय झालं नेमकं तुमच्या संघ? आमच्या संघ समोरच्या माणसांनी ना लगेच ताबा घ्यायला आले, लगेच वॉल कंपाऊंड करू आले, धमक्या देऊ लागले. त्याच्यामुळे आम्ही ते काम स्थगित केलं आणि पोलीसवाले तर आमची दखल बी घ्यायना. तुम्ही तक्रार कधी केली? 3 दिवस झाले, आज तिसरा दिवस निघला. शनिवारी कंप्लीट केली. आतापर्यंत पोलीस प्रशासनापर्यंत आलं नाही का? आलेच नाही आतापर्यंत. दखल पण घेत नाही, फोन सुद्धा घेत नाही. ते दिव्यांगाचे फोन सुद्धा घेत नाही. तुम्ही काय सांगाल? हॅलो, तुम्ही काय सांगाल? बोल ना. ते जमीन ना असं का आमच्यावर ना आम्ही शनिवारी कंप्लीट केलेली आहे. तरी पोलीसवाले दखल घे ना आणि सेकंड पेज आहे ते फोन सुद्धा उचलला. गोडे साहेब फोन घे, ते आलते का सकाळी? आता दुपार आले ते म्हणे त्यांना बी सांगितलं होतं तुम्ही काम असते की ठेवा. SP साहेब येऊ लागले, ते आले मी तुम्हाला कॉल करतो शिल्लेगावला या. बर, काम बंद ठेवा म्हणे. पण आता यांनी काम बंद केलं का? काम बंद केलेलं आहे. बरं, आपल्या संघ मावशी बी आहेत, आपण त्याचे थोडं जाणून घेऊया. तुम्ही काय सांगाल? आम्ही पण तेच सांगतोय का आम्ही 3 दिवसापासून तक्रार दिलेली आहे. आमचे काही पोलीस लोक पण भाग घ्यायना नाही. आम्ही शिल्लेगावपर्यंत जाऊन आलो, त्यांना लोन देऊन आलो, तरी पण ते आमच्यापर्यंत यायना बी नाही आणि आमचा काही भाग घ्यायना बी नाही. ते डायरेक्ट सांगते की त्यांचं काम चालू ठेवा, कोणता बी तुरुम आला तरी ते काम बंद करू शकत नाही. तुमची पुढची भूमिका काय? आमची शेती आम्हाला पाहिजे. आपण